रायगडसह लोणावळा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा खंडाळ्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून या भागात धुक्याची दाट चादर पसरली आहे। त्यामुळे दिवसाढवळ्या अंधुक प्रकाशात मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहन चालवताना समोरचं काही दिसत नसल्याने अपघात घडत आहेत। काही दिवसांपूर्वीच नवीन कसारा घाटात झालेल्या एका विचित्र अपघातात अनियंत्रित कंटेनरची धडक बसून 4 ते 5 कार अपघातग्रस्त झाल्या होत्या। आता याच अपघाताची पुनरावृत्ती बोरघाटात अंडा पॉइंट जवळ झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात अंडा पॉइंट जवळच्या कठीण वळणावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित कंटेनरने समोरील 3 कारना जबरदस्त धडक दिली। हा अपघात झाल्यानंतर कंटेनर रस्त्याच्या कडेला अर्टिका कारवर जाऊन पलटी झाला। पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर क्रमांक NL01 AC 1283 हा बोरघाटात अंडा पॉइंट जवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाले। या भरकटलेल्या कंटेनरने स्विफ्ट क्रमांक MH04 LQ 3778 हिला जबरदस्त धडक दिली। इथवरच न थांबता कंटेनरने पुढे जात वॅगनार कार क्रमांक MH46 BV 1894 हिला देखील धडक दिली आणि त्यानंतर हा कंटेनर एर्टिगा क्रमांक MH01 DP 6516 या कारवर जाऊन पलटी झाला। या अपघातात कंटेनर चालक आणि क्लीनर याला किरकोळ मार लागला असून त्यांना तत्काळ MGM रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। कारमधील कोणीही जखमी झालं नसल्याची प्राथमिक माहिती मिळते, मात्र तिन्ही कारचं मोठं नुकसान झालंय। एक्सप्रेस वेवरील पलटी झालेला अपघातग्रस्त कंटेनर क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।